नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाढती वाहतूक कोंडी रोखणं आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 9 मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. तथापि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवरती नवीन परवाने द्यावेत या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल आणि त्यानुसार पुढचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी पुरवली. याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले की महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याचं स्पष्ट करत भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाला याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री या नात्यानं यांनी या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतर केंद्रानं कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही माहिती दिली. मोटार वाहन अधिनियम 2019 अंतर्गत राज्य सरकारला वाहतूक व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी आवश्यक लवचिकता देण्यात आले असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आले. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67 नुसार राज्य सरकारला प्रवासी आणि माल वाहतुकी संदर्भामध्ये परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबवण्याचा देखील अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलं होतं. याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेले ऑटो रिक्षा परवाने अनेक ठिकाणी एकाच घरात देण्यात आलेले आहेत. काही परवाने बांगलादेशी नागरिकांना अवैध रीतीनं दिल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहेत. आतापर्यंत राज्यभरामध्ये सरसकट 14 लाखांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा परवाने देण्यात आलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबतचा विषय स्थानिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या गरजेनुसार राज्य शासनानं योग्य पद्धतीने हाताळावा, असा सल्ला देखील केंद्र सरकारनं दिलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितलंय की राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक त्या धोरणांवरती विचार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आजपासून राज्यामध्ये नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे. तर मग पाहूयात पुढे काय होतंय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.